झाबरू भानू कुठे आहे रे? भानू नाही आला आज. काय सांगू लाईने पाटील तुम्हाला. अहो ते त्याच्या बायकोने ते ग्रुप केला ना तयार. हा त्याच्यामध्ये मग ते माणसं दाखवले त्याला जुळलेले. अरे बाबा किती ते माणसं 10,000च्या वरती आहे ना. हा ते पाहिले त्यानं आणि त्याचे ते कमेंट वाचल्या. अरे बाबा लय घाबरला ते म्हणे आता काय होते काय नाही माया. त्याला भीती वाटू राहिली. एवढे लोक जर एकत्र आले हा तर नाही का माही चटणी करायची. पहिले तर मित्र आहे ते. हा पण तो सांगितलं नाही का त्याला? त्याला सांगितलं असेल ना की आपण घाबरू नको म्हणून, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. त्याला काय बोलता हो लाईने पाटील. हा आम्हाला तर भीती वाटू राहिली. हा एवढे जण जर एकत्र आले हा सगळे लोक तर ते ऐकून घेतील का आपलं? आपल्याला माहित आहे भानूचं खरं आहे म्हणून, भानू चांगला आहे म्हणून. हा त्या लोकांना माहित राहते का? हा त्यांनी धडाधड हल्ला चालू केला तर मग आपल्याला ऐकतील नाही ना ते लोक. एक तर कसं आहे माहिती आहे का, हे मोर्चातले लोक कावलेले असते तर ते मागं पुढे काहीच पाहत नाही तर. हो ना, मग आता काय करायचं हो? अरे बंगराशाही देतो म्हटलं ना तुला पैसे वे. हा पहिले मला जाऊन येऊ दे ना, त्या शिवलाल भाऊची जाऊन येऊ दे, मग पाहतो तुले. ते काय नाही. हा दोघं जण यात्रेला चालले सगळे लेकरं. मला जायचं आहे. हा मला पैसे पाहिजे. अबे देतो म्हटलं ना बे. हा थांब ना, मला येऊ दे शिवलाल भाऊची इथून जाऊन येऊ दे ना. ते काय नाही, आता घरी चला. हा नाही तर मी तर लोन घेतो बरं. मला दोघं घरच्या यात्रेला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. मी आता लोन घेतो इथं. अबे इथं नको बसून रस्त्यात. चल चाल येतो तुझ्यासोबत घरी चाल. कशाचं पोरग बी एक कार्टूनच आहे का? खान तशी माती. त्याचा बापही तसाच होता ना लहानपणी. बरं ते जाऊ दे द्यायचं. पण आता हे भानूचा विषय आपला. हा काय करायचं होतं मग त्याच्यावर? ते गेला बा आता घरी. हा वहिनी समजावून सांगतो म्हणे. काय माहिती आता काय होते ते समजते. बरं जर वहिनीनं माघार घेतली मग तर मग काय करायचं आपण? मग काय आता हे सगळे जे ग्रुप मध्ये जे जुळलेले आहे याला एक मेसेज टाकून द्या लागल. बा काय जाऊ द्या झालं एखाद्या जण होत असे चुकी ते जरा पस्तावू राहिला असं तसं असं काही म्हण लागल. सोडून द्या लागल विषय. एक तर कसं आहे माहिती आहे का, ते वहिनीनं सांगितल्याप्रमाणे मी त्या पोरीच्या याच्यावर ते लिंक पाठवली होती ग्रुपची आणि शेअर करायला सांगितली. तिनं शेअर केली ना त्याच्यानं लय लोक जुळ राहिले ना त्याच्यात. पाहा लागल नाही तर लवकरच मग ते आपल्याला ग्रुप बंद करून टाका लागल. हा नाही तर लोक लय भडकतील तर मग आणखी काही सांगता येत नाही बरं. हो ना, आता भानू गेला ना वहिनीला समजावले. हा काय होते ते समजतेच आता. अव तुला समजूच नाही राहिलं. मी काय सांगू राहिलो, त्या ग्रुपमध्ये मी पाहिलं ना ते. हा त्या कमेंट गिमेंट वाचल्या बुवा. काय असं वाटू राहिलं की ते लोक किती भडकलेले. असं वाटते आताच येते ना आताच मारते काय मले. आणि ते झाबरू सांगत होता ना 10,000पेक्षा जास्त लोक जुळले म्हणते त्या ग्रुपमध्ये. हा आणखी जुळणं चालूच आहे म्हणे. हो ना, मग फार चांगलं आहे ना. जेवढे जास्त लोक जुळतील तेवढं चांगलं आहे ना. हा तुम्ही काय टेन्शन घेता? सांगा आता हे म्हणते टेन्शन नको घेऊ म्हणते. हा इकडे तर माई फाटू राहील ना. हा एवढे मोठे लोकांचं ते पाहिलं. हा सांगा एवढे लोक जर आपल्या घरावर आले तर काय होईल? अहो तुला काय म्हणून राहिलो मी ते समजूच नाही राहिलं. अहो ते पब्लिक होय ना, पब्लिक काही करू शकते बरं. त्यापेक्षा असं काही करू नये आपण. हा मी एक वेळेस माफी मागतो बा त्याची. हा माफी मागून देतो आणि मोकळं करून टाकी. नाहीतर त्या कमेंट सारखं होईल ना. हा करायला जाऊ चांगलं आणि उलटच व्हायचं. काही उलट होत नाही. हा तुम्हाला विश्वास नाही का मावर? विश्वास तर आहे पण आता हे जे करू राहिली याच्यात असं वाटते मला हे वाचू राहिली का फसू राहिली हे समजून नाही राहिलं. कारण पब्लिक होय ना ते. हा पब्लिक जर एकदा का भडकली का नाही हा तर कुत्र्यासारखं मारतील ना मले. अहो मी काय म्हणतो त्यावर विश्वास आहे मले. पण मी काय म्हणतो माय ऐक एकदा ऐक बरं. हा तू ते झाबरूला सांग ते ग्रुप बंद करून टाक म्हणा आणि हे माघार घेऊन घे याच्यातून. हे असं काही करू नये आपण. हा त्यापेक्षा मी त्या पोरीच्या याच्यावर माफी मागतो बा असं कमेंट टाकून देतो मला माफ कर. हा कान पकडतो असं तसं म्हणतो वाटल्या शेकपरी. हा पण जाऊ दे हे असं काही करत बसू नको. हे याच्यात काही फायदा नाही बरं. असं आहे का? हा म्हणजे तुम्ही वाईट कमेंट केली वाटते त्या पोरीच्या याच्यावर म्हणून तर तुम्ही माफी मागतो म्हणता. ठीक आहे तुम्ही माफी मागा का काय करा तिकडे मग. हा मी चालली आता माहेरी चालली निघून. हा निघून जाते मी माहेरी. सांगा आता हे माहेरी जातो म्हणते. हा होती पडते वाटते बा माया आठ. कारण की ज्या गोष्टीची भीती होती तेच तर होऊ राहिलं आता. अहो नाही ना खरंच मी काय वाईट कमेंट केली नाही ना. तुला दाखवलं नाही का मी? तू सगळं पाहिलं ना. हा तू सगळं पाहिलं नाही का? हा माझ्यावर विश्वास नाही का तुया? हो ना तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर मग मी हे सगळं करू राहील ना. हा मग माझ्यावर विश्वास ठेवा ना काहीतरी तुम्ही. मी सगळं चांगलं करते म्हटलं ना तुम्हाला. हा एक तर तुम्ही मनानं ऐका नाही तर मग मी निघून जाते. कारण कसं आहे माहिती का, माझ्या नवऱ्याची मान दुसऱ्यासमोर झुकलेली मला आवडणार नाही. हा माझ्या मनानं तुम्ही ऐकत असाल तर ठीक आहे नाही तर मी आताच माहेरी निघून जाते. सांगा आता काय करावं. हा इकडं आड तिकडे वीर झाल्यासारखं झालं हे. हा आता एक तर हे निघून जातो म्हणते. हा नाही तर मग आता एक तर त्या लोकांचा मार खा लागल मले. एक वेळचा त्या लोकांचा मार खाल्लेला परवडला
पण इथे जाऊ देता येणार नाही बाबा, कारण हिच्यावर लय प्रेम आहे माय. हा, ही जर गेली तर मला करमणार नाही ना. बरं ठीक आहे, तू म्हणतं तसंच कर, पण आता माहेर निघून जाऊ नको बरं तू. हा, जायचा विचार नको करू. हा, काही घाबरू नका तुम्ही. हा, सगळं चांगलं होते म्हटलं ना म्या. एकदा चांगलं होते, तुम्ही फक्त विश्वास ठेवा मावर. हा, मी सगळं चांगलं करते. बरं ठीक आहे बुवा, तुझ्यावर तर विश्वास तर आहेस. हा, ते झाबरू काय म्हणते ते पाहिजे. हा, भेटू त्याले. बरं आहे ना, लवकरच सगळे लोक जुळले का नाही, ते चांगलं आहे उलट. हा, लगेच आपला ते ओके होऊन जाते कार्यक्रम. चला मग ते सगळ्याला भेटू आणि पुढे काय करायचं ते पाहू ना आपण. कसं आहे माहिती आहे का वहिनी, हा, आपण जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त लोक याच्यात जुळले. हा, सगळे भडकलेले आहेत. आता काय करत सांगा याच्यावर. कसं आहे माहिती आहे का, पब्लिक किती काही आहे ना, पब्लिक जेवढी जास्त येईल तेवढं चांगलं आहे आपल्याला. हा, कारण तेवढ्या जास्त पब्लिक समोर आपलं सत्य मांडायचं आहे ना आपल्याला. प्रश्न जरा एकच आहे. हा, एवढी मोठी सभा म्हटलं की काही गोंधळ झाला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला खबर द्यायला लागेल मग. हो, मी तेच म्हणत होतो. हा, कारण कसं आहे माहिती आहे का, कारण हे लय गोंधळ होण्यासारखं वाटू राहिलं मला. हा, लोक तापलेले आहेत. हा, एवढ्या सगळ्या पब्लिकला सांभाळणं म्हणजे सोपं नाही आहे. हो, तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का, आपण ज्या पद्धतीने मोर्चा काढून राहिलो याच्यासाठी परमिशन मिळणं कठीण आहे जरा, असं मला असं वाटू राहिलं. म्हणून तर म्हणून राहिलो मी, आमच्या डोकं नाही चालू राहिलं. हा, काय करावं याच्यावर मग. हा, काहीतरी करावं लागेल आपल्याला, कारण कसं आहे माहिती आहे का, हे लोक काही ऐकणार नाही आता. हो ना, जरासं विचार करावा लागेल आता, कारण पोलीस स्टेशनचं काम म्हटलं की खराब आहे, ते लवकर परमिशन भेटणं ते सोपं नाही आहे. मी काय म्हणते, सुभाष साहेबाला फोन लावून पाहा ना. हा, काहीतरी आयडिया भेटली त्यांच्याकडून तर फार चांगलं होईल मग. हो गड्या, ते सांगतील आपल्याला परमिशन भेटेल का नाही भेटेल, ते सांगतील बरोबर. थांबा, आता लावतो फोन. झाबरू काय म्हणते म्हणा. हा, बोरे झाबरू काय म्हणतं. साहेब, जरा एक प्रॉब्लेम झालेला आहे, त्यासाठी जरा मदत पाहिजे होती तुमची बा. काय झालं सांग ना, काय मदत पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मी सविस्तर सांगतो. असा विषय आहे, माझ्या भानूच्या ना एक जराशी चूक झाली, तेवढी कमेंट केल्या गेली, ते चांगल्या यानंच केली त्यानं, पण त्याचं सगळं उलट झालं होतं. आणि त्याच्यावर मग आता त्यांनी त्या वहिनीने जरासा असा पर्याय काढला. पण ते कसं आहे माहिती आहे का, ते बरोबर सांभाळून घेऊन राहिले होते, पण आता पब्लिक जरा जास्त येणार आहे, त्याच्यानं म्हटलं काही गोंधळ नाही झाला पाहिजे, याच्यावर काय करता येईल बुवा आपल्याला. भानूचा स्वभाव तर तुम्हाला माहित आहे कसा आहे ते. बरोबर आहे, भानूचं आहे ते बरोबर आहे, पण कसं आहे माहिती आहे का, आता पब्लिक आता एवढी आली तर म्हटल्यावर गोंधळ होऊ शकते बरं. हा, आणि त्यासाठी म्हटलं परमिशन म्हटलं तर लगेच भेटणार नाही राजा तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का, मोर्चा आणि सभा म्हटलं की लवकर परमिशन भेटत नाही. हा, एकतर लय गोंधळ दाखवा लागते, मग हा लय धिंगाणा करावं लागते. हा, तसं केलं तर मग आणखी आपल्याच माणसाचं वाईट होईल ना. हो राजू, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काहीतरी पर्याय याच्यावर मग. हा, कसं आहे माहिती आहे का, आपला भानू लय चांगला आहे. हो, हा, त्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागते. काय करावं आता, तुम्ही आपली माणसं म्हटल्यावर काही ना काही विचार करावाच लागते त्याच्या. मी काय म्हणतो, एक होऊ शकते गड्या. सांगा ना, काय करता येईल आपल्याला. तुमच्या गावात दुर्गादेवीचं मंडळ असेल ना. हो, आहे ना बापा, मोठी दुर्गादेवी मानली आमची, तर परमिशन बी काढलं ते ना, काही टेन्शन नाही तसं. बरं, ते मंडळ मग तुमची साथ देऊ शकते का. हो, आपलेच आहे ना ते. हा, आपली गुंपा मावशी अध्यक्ष आहे, आणि बाकीचे आहेत सगळे त्याच्यात, आणि बांधाच्या घरची बाई बी आहे ना त्याच्यात सदस्य. मग एक काम करा, हा, त्याला सगळ्याले एक मीटिंग घ्या तुम्ही, आणि त्याला समजावून सांगा असं असं आपलं काम आहे म्हणा, यासाठी तुमची मदत पाहिजे म्हणा आम्हाला. ते सगळे तयार झाले का नाही, की मग त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा. मी इकडून पांडे साहेबाला फोन लावतोच वाटल्यास. हा, त्यांना सांगून दे तुम्ही वाटल्यास परी. हा, आणि त्याले मग परमिशन काढायला सांगा. कशी की दुर्गादेवीचा कार्यक्रम आहे म्हणा, त्यासाठी म्हणा परमिशन पाहिजे म्हणा, एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आम्हाला. कसं आहे माहिती आहे का, नवरात्रीचा पेट चालू आहे, त्यामुळे तुम्ही दुर्गादेवीच्या कार्यक्रमाची तुम्हाला परमिशन भेटू शकते. काय हरकत नाही ना, आम्ही मंडळात घेऊन जाऊन परमिशन काढू शकतो तशी. हा, पण कसं आहे माहिती आहे का साहेब, आमचा विषय तर जरा वेगळा आहे ना. हा, हे दुर्गादेवीच्या कार्यक्रमाचा विषय नाही आपला. हो ना, काही हरकत नाही ना, ते पब्लिक तर सगळी येतील ना तिथं. हा, सगळी पब्लिक आली की सुरुवातीला दुर्गादेवीचं काहीतरी तुमच्या पद्धतीनं कसं करायचं तसं तुम्ही थोडासा छोटासा कार्यक्रम करून घ्या. हा, 10-15 मिनिटाचा करायचा असा, आणि त्याच्यानंतर मग ते विषय काढायचा. कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीला दुर्गादेवीचा कार्यक्रम म्हटलं की जरा पब्लिक बी शांत राहतील. हा, आणि नंतर मग तुमचा विषय तुम्ही मांडाच, तुम्ही काय मांडायचं आहे तुम्हाला ते. तसा तर काही जास्त गोंधळ होऊ देत नाही म्हणता ना तुम्ही. हो, तसं आम्ही काही जास्त गोंधळ होऊ देणार नाही, कारण कसं माहिती आहे का, ह्या भानू वहिनीला आपल्याला पूर्ण विश्वास आहे की बा काही गोंधळ होणार नाही, सगळं निपटर व्यवस्थित. फक्त कसं आहे माहिती आहे का, थोडीशी दुगदुगी होती त्यांच्या मनात की एवढी मोठी सभा म्हटलं, एवढी पब्लिक आली की जरा असं काही गडबड नाही झाली पाहिजे बा. मग मी सांगतो तसंच करा तुम्ही. हा, दुर्गादेवीची परमिशन काढा आणि ते छोटासा कार्यक्रम घ्या, आणि त्यात तुमचं काय सांगायचं ते सांगून घ्या, आणि सगळं व्यवस्थित पार पाडा.
काही वाटलंच तर मग मला फोन लाव जा. कसं आहे माहिती आहे का, आम्हाला बी कायद्यानं चालावं लागते. हा, त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं बा. नाही पण खरोखर व्यवस्थित सांगितलं साहेब तुम्ही. हा, पद्धतशीर म्हणजे आमचा कार्यक्रम बी व्यवस्थित होईल आणि काही गोंधळ बी होणार नाही. हा, बरं, थँक्यू हा साहेब. काही हरकत नाही. आमची पोलिसात ड्युटी म्हटलं की राजा तुमच्या सगळ्याच्या मदतीसाठीच असते. बरं ठीक आहे, ठेवू मग. हा, माझ्या मागे गडबड आहे जरा सध्या. आता कसं मध्ये इकडे तिकडे कार्यक्रम चालू आहेत, त्याच्यानं मला पण ड्युट्या लावा लागते सगळ्याच्या बरोबर. बरं ठीक आहे ना साहेब, एवढा वेळ काढला आमच्यासाठी तेच तर भरपूर झालं बा. बरं ठीक आहे, धन्यवाद साहेब. पावणी असं आहे म्हणते. हा, साहेबांनी सांगितलं आपल्याला परमिशन तर आपल्याला भेटल, पण ते कसं दुर्गादेवीच्या कार्यक्रमानिमित्त काढावं लागेल आपल्याला. साहेबांनी तर सांगितलं की बा तुम्ही कार्यक्रम नाही केला तर चालेल, पण दुर्गादेवीचं जर मंडळ असेल तर तुम्हाला परमिशन भेटू शकते. हो ते बरोबर आहे, पण आता मंडळानं आपल्याला साथ दिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला गुंपा आजीला भेटायला लागेल. काय हरकत नाही, गुंपा आजीला सांगितलं का नाही आपण बरोबर सोयीस्तर, हा, ते आपली साथ देतात. कारण गुंपा आजी अशा कामात एक्सपर्ट आहे, त्याचं कोणते काम मागे येत नाही तर आणि ते जर आपल्या सोबत असल्या तर मग तर काही टेन्शनच नाही मग आपल्याला. गुंपा आजी म्हणजे एक टोपच आहे ना. हा, सगळ्या पब्लिकला तर चूप कराल ते एका झटक्यात. हो पण आता गुंपा आजीला भेटणं, हा, आणि ते परमिशन काढायला जाणं, ते सगळं करणं म्हटलं की जरा वेळ भरपूर लागते आणि उद्याचीच परमिशन भेटेल असं सांगता येत नाही. जाऊ दे ना मग, 1-2 दिवसाचा प्रश्न आहे ना. हा, 1-2 दिवस आपण दुसरे एपिसोड टाकू आणि नंतर मग याचा काय ते फायनल पार्ट आपण टाकून देऊ नंतर एक परी. तसंच करावं लागेल आपल्याला. हा, 2 दिवस दुसरे एपिसोड टाकून द्या. हा, तोपर्यंत मग मी गुंपा आजीला भेटते, हा, मंडळाची मीटिंग घेते आणि मग पाहते काय होते ते. बरं ठीक आहे, पाहू मग आता 2 दिवसानंतर काय होते ते. बरं माफ करा बा मंडळी. हा, आज आपल्याला हे विषय फायनल करायचा होता, पण जरा विषय लांबला. हा, त्याच्यामुळे जरा पाहू आपण आता 2 दिवसांनी काय होते ते. आता 2 दिवस दुसऱ्या विषयावर एपिसोड येतील. हा, त्यानंतर मग भानूचं काय होते ते आपण फायनल पार्ट नंतर पाहू 2 दिवसानंतर. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भानदाचा पार्ट आला की लगेच तुम्हाला बघायला मिळेल. चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा बरं. हा, आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे राहुल भाऊ कांबळे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, अनंता भाऊ, निलकंठ भाऊ धानोरकर, योगेश भाऊ कावडकर, डॉक्टर हितेश भाऊ डहाके, त्रिशा गौरव ठाकरे आणि गावाकडच्या कथा, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करून सुद्धा सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.